हॅलो स्टुडंट, तर आज आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत रेडियस ऑफ कर्वेचर कार्टेशियन इक्वेशन. रेडियस ऑफ कर्वेचरचं कार्टेशियन इक्वेशन. फर्स्ट कन्सिडर द इक्वेशन ऑफ द कर्व y इक्वल टू एफ ऑफ एक्स गिवन आहे. वी हॅव द रिलेशन tan psi इक्वल टू dy बाय dx, दॅट इज sin psi इक्वल टू dy अपॉन ds अँड cos psi इक्वल टू dx अपॉन ds. सो tan ह्या इक्वेशनला tan psi इक्वल टू dy बाय dx ह्या इक्वेशनला विथ रिस्पेक्ट टू यस करते. वी गेट टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर साय विथ रिस्पेक्ट टू यस करतोय. सो डी साय अपॉन ds दॅट इज इक्वल टू याचा पण डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू यस डी अपॉन ds इंटू dy बाय dx, दॅट इज इथं एक्सचे ॲडजस्टमेंट डी अपॉन dx इंटू dy बाय dx इंटू dx अपॉन ds. सो इम्प्लाइज सेक स्क्वेअर साय डी साय अपॉन ds इक्वल टू हे बघा d2y अपॉन dx स्क्वेअर इंटू dx अपॉन ds. सो डी साय अपॉन ds दॅट इज 1 अपॉन रो, कारण रो इक्वल टू काय असते dx अपॉन डी साय, दॅट इज ह्याची व्हॅल्यू 1 अपॉन रो. सो ही टर्म ॲज इट इज. सो रो इक्वल टू हे सेक स्क्वेअर, आपल्याला रोची व्हॅल्यू रेडियस ऑफ कर्वेचर फाइंड आउट करायचं आहे. दॅट इज हा रो ह्या साईडला पाठवते आणि हे दोन्ही टर्म ह्या साईडला पाठवते. सो रो इक्वल टू सेक स्क्वेअर साय रो ह्या साईडला, बाकीच्या टर्म सेक स्क्वेअर साय इंटू ही टर्म डिवाइडमध्ये जाणार d2y बाय dx स्क्वेअर इंटू ds अपॉन dx. सो ही टर्म इथे इंटूमध्ये हे टोटली डिवाइडमध्ये जाणार. सो dx अपॉन ds इकडे डिवाइडला, सो त्याचा रेसिप्रोकल केला तर ds अपॉन dx होईल. सो आता वी नो दॅट सेक स्क्वेअर साय इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर साय, दॅट इज इम्प्लाइज डी टॅन स्क्वेअर साय इक्वल टू dy बाय dx, टॅन स्क्वेअर साय इक्वल टू dy बाय dx. सो टॅन स्क्वेअर साय इक्वल टू dy बाय dx पुटअप करते. सेक साय इक्वल टू काय होणार, अंडर रूट घेतल्यानंतर 1 प्लस dy बाय dx स्क्वेअर. सो सेक हा रेसिप्रोकल कॉसचा आहे. सो इथं कॉस साय इक्वल टू dx अपॉन ds आहे. सेक काय असणार आहे ds अपॉन dx, दॅट इज आता आपल्याला रो फाइंड आउट करायचं आहे. रो इक्वल टू फर्स्ट सेक स्क्वेअर साय याच्याबद्दल सेक स्क्वेअर सायबद्दल 1 प्लस dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर इंटू ds बाय dx याची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ dy बाय dx मध्ये अंडर रूट ऑफ 1 प्लस dy बाय dx स्क्वेअर डिवायडेड बाय d2y बाय dx स्क्वेअर ॲज इट इज. सो नेक्स्ट दॅट इज रो इक्वल टू याचा रेस टू पॉवर 1 आहे. इथं अंडर रूट म्हणजे 1 हाफ पॉवर असणार. या दोन्हीची ॲडिशन घेतली तर 3/2 होणार. सेम टर्म आहे 1 प्लस dy बाय dx. सो पॉवर काय येणार आहे 1 आणि इथला हाफ, या दोन्हीची ॲडिशन केली तर 3/2 येणार आहे. आणि d2y बाय dx स्क्वेअर ॲज इट इज, दॅट इज रो इक्वल टू 1 प्लस या ठिकाणी y डॅश, कारण yचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x आहे डिनोटेड बाय y डॅश स्क्वेअर रेस टू पॉवर 3/2 डिवायडेड बाय yचा डबल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. सो y डबल डॅश सिम्बॉल इथं दिलेलं आहे y डॅश इक्वल टू dy बाय dx अँड y डबल डॅश इक्वल टू d2y बाय dx स्क्वेअर. रिमार्क बघा, फर्स्ट रिमार्क, द रेडियस ऑफ कर्वेचर इज अ पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह अकॉर्डिंग टू द कर्व इज अ कॉन्व्हेक्स अपवर्ड ऑर डाऊनवर्ड. कशावरती डिपेंड असणार आहे, कॉन्केव अपवर्ड किंवा डाऊनवर्ड याच्यावरती डिपेंड असणार आहे रेडियस ऑफ कर्वेचर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. इट इज अ कन्व्हेन्शन टू मेक द रेडियस ऑफ कर्वेचर ऑलवेज पॉझिटिव्ह, बट रेडियस ऑफ कर्वेचर इज अ ऑलवेज पॉझिटिव्ह. सो क्वेश्चन सॉल्व केल्यानंतर जर रेडियस ऑफ कर्वेचर इज निगेटिव्ह आली असेल तर ऑलवेज पॉझिटिव्ह, फायनली आन्सर पॉझिटिव्हच असणार आहे, तेच व्हॅल्यू असणार आहे बट फक्त ओनली पॉझिटिव्ह. देन सेकंड रिमार्क
The curvature of the curve depend on its nature, not on axis. Radius of curvature depends only its nature, not an axis. So first y equal to f of x, then radius of curvature rho equal to 1 plus dy by dx square raised to 3 by 2 divided by d2y by dx square if function y equal to f of x. And second, if function x equal to f of y, then radius of curvature 1 plus dx upon dy square raised to 3 by 2 divided by d2 x upon dy square. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, प्रूव्ह दॅट फॉर द इलिप्स इक्वेशन दिले एक्स स्क्वेअर डिवाइड बाय ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इक्वल टू 1. देन फाइंड आउट काय करायचे, प्रूव्ह दॅट काय करायचं आहे, रो इक्वल टू दिस फॅक्टर. सो गिवन इक्वेशन फर्स्ट, गिवन इक्वेशन ऑफ इलिप्स, याला काय करणार, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह 2x हे कॉन्स्टंट टर्म प्लस याचा डेरिव्हेटिव्ह 2y डिवाइडेड बाय बी स्क्वेअर कॉन्स्टंट टर्म विथ रिस्पेक्ट टू काय करतोय आपण, एक्स करतोय. सो dy बाय dx इक्वल टू 0. सो आता फर्स्ट dy बाय dx फाइंड आउट करून घ्यायचा. हे बघा, हे 2 ही टर्म ॲज इट इज इथे ठेवली, हे टर्म इकडं मायनस येईल, मायनस 2x डिवाइड बाय ए स्क्वेअर, 2 गेट कॅन्सल, dy बाय dx इक्वल टू ही टर्म बी स्क्वेअर इथे इंटू मध्ये y डिवायडेड मध्ये येणार dy बाय dx हा फॅक्टर मिळाला. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स करणार. सो d2y बाय dx स्क्वेअर, कारण रो इक्वल टू काय सांगतोय, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह पण लागणार आहे. सो फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढला, सेकंड डेरिव्हेटिव्ह पण फाइंड आउट करूया. d2y बाय dx स्क्वेअर दॅट इज मायनस बी स्क्वेअर डिवायडेड बाय ए स्क्वेअर हा कॉन्स्टंट फॅक्टर, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स करतोय. सो एक्स अपॉन वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, हा हे कॉन्स्टंट टर्म ॲज इट इज. आता इथं एक्स अपॉन वाय आहे म्हणजे यू अपॉन व्ही ह्या रूलनुसार डेरिव्हेटिव्ह. सो वाय स्क्वेअर वरती काय येणार आहे, वाय एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस एक्स ॲज इट इज वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. सो वाय स्क्वेअर इथं वाय मायनस एक्स dy बाय dx. बघा याच्यामध्ये मायनस बी स्क्वेअर वाय स्क्वेअर ए वाय प्लस बी स्क्वेअर एक्स स्क्वेअर अपॉन इथं dy बाय dx ची व्हॅल्यू पुटअप केली. dy बाय dx ची व्हॅल्यू काय होते, dy बाय dx ची व्हॅल्यू मायनस बी स्क्वेअर इंटू एक्स डिवाइड बाय ए स्क्वेअर वाय याची व्हॅल्यू होती. सो इथे इंटू एक्स मध्ये होतं आणि मायनस मायनस प्लस झालं. सो याला सिम्प्लिफिकेशन करते. आता मायनस बी स्क्वेअर डिवायडेड बाय इथले वाय आणि हे वाय स्क्वेअर वाय क्यूब, हे ए स्क्वेअर आणि हे ए स्क्वेअर ए रेज टू 4. आतमध्ये काय राहणार आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन ए स्क्वेअर वाय इंटू वाय स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर एक्स स्क्वेअर. सो नेक्स्ट स्टेपला हा फॅक्टर ॲज इट इज एच व्हॅल्यू बघा, गिवन इक्वेशन ऑफ इलिप्स काय दिलं, एक्स स्क्वेअर डिवाइड बाय ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर डिवाइड बाय बी स्क्वेअर इक्वल टू 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, ॲडिशन केलं तर एक्स स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ए स्क्वेअर इक्वल टू डिवायडेड बाय ए स्क्वेअर बी स्क्वेअर इक्वल टू 1. एच व्हॅल्यू बी स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर वाय स्क्वेअर इक्वल टू काय येणार आहे, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. सो याच्या ठिकाणी ए स्क्वेअर बी स्क्वेअर पुटअप करते. सो इथे कॅन्सल होईल, ए स्क्वेअर इथला ए रेज टू 4 आहे, रिमेनिंग ए स्क्वेअर बी स्क्वेअर इथं बी स्क्वेअर बी रेज टू 4 आणि वाय क्यूब ॲज इट इज d2y बाय dx स्क्वेअर काय आला, मायनस बी रेज टू 4 ए स्क्वेअर वाय क्यूब. सो रेडियस ऑफ कर्वेचर इन कार्टेशियन इक्वेशन 1 प्लस dy बाय हा फॉर्म्युला. सो dy बाय dx ची व्हॅल्यू इथं पुटअप करते, मायनस बी स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय ए स्क्वेअर वाय हा स्क्वेअर रेज टू 3 बाय 2 आणि d2y बाय dx स्क्वेअरची ही व्हॅल्यू या ठिकाणी पुटअप करते. सो सिम्प्लिफिकेशन याचा स्क्वेअर बी रेज टू 4 एक्स स्क्वेअर ए रेज टू 4 वाय स्क्वेअर रेज टू 3 बाय 2 डिवायडेड बाय हे ॲज इट इज टर्म. सो आता क्रॉस मल्टिप्लिकेशन ए रेज टू 4 वाय स्क्वेअर प्लस
b raised to 4 x square divided by a raised to 4 y square as it is raised to 3/2 remaining factor as it is. So implies a square y square a raised to 4 आणि y square याचा raised to 3/2 याचा raised to 3/2 आणि वरचा जो फॅक्टर आहे त्याचा बी raised to 3/2 हे डिवाइडेड आहे इंटू केल्यानंतर रिसिप्रोकल होईल मायनस a स्क्वेअर y क्यूब डिवाइडेड बाय b raised to 4. आता बघा या ठिकाणी आता हा फॅक्टर ॲज इट इज हे पण फॅक्टर ॲज इट इज याच्या ठिकाणी a raised to 4 y क्यूब a raised to 4 y स्क्वेअर raised to 3/2 a स्क्वेअर a raised to 4 आहे a स्क्वेअर चा स्क्वेअर आणि raised to 3/2 हे हाफ आणि हे 2 गेट कॅन्सल a raised to 6 पॉवर होईल आणि y स्क्वेअर आहे raised to 3/2 y स्क्वेअर raised to 3/2 हे 2 गेट कॅन्सल y क्यूब. सो याच्या ठिकाणी मी a पुटअप करते ही व्हॅल्यू. सो रो इक्वल टू काय येणार आहे इथं a raised to 6 आहे a स्क्वेअर आहे सो a raised to 4 इथं y क्यूब आहे इथं पण y क्यूब आहे सो एकमेकाला कॅन्सल होईल b raised to 4 रिमेनिंग फॅक्टर वरती ॲज इट इज. सो रेडियस ऑफ कर्वेचर दॅट इज रिक्वायर्ड आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल इज अ सिम्पल आहे. फाइंड द रेडियस ऑफ कर्वेचर ॲट एनी पॉइंट ऑन द कर्वचं दिलंय इक्वेशन y इक्वल टू कॉस हायपरबोलिक c इंटू कॉस हायपरबोलिक x अपॉन c. गिवन इक्वेशन आहे याच्यावरनं कॉस हायपरबोलिक x अपॉन c काय येणार आहे y डिवायडेड बाय c. आता ह्या इक्वेशनला डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x करते dy बाय dx आणि d2y बाय dx स्क्वेअर आपल्याला दोन्ही पण फाइंड आउट करायचं आहे. सो याचा डेरिव्हेटिव्ह घेते कॉस हायपरबोलिक आहे कॉस हायपरबोलिकचा साइन हायपरबोलिक आणि x अपॉन c विथ रिस्पेक्ट टू काय करतोय x करतोय सो 1 अपॉन c कॉन्स्टंट हे c गेट कॅन्सल रिमेनिंग टर्म ॲज इट इज अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस हायपरबोलिक x अपॉन c इंटू 1 अपॉन c असणार आहे 1 अपॉन c इथं ही झाली d2y बाय dx स्क्वेअर. सो रेडियस ऑफ कर्वेचर हा फॉर्म्युला आहे. सो याच्यामध्ये dy बाय dx आणि d2y बाय dx स्क्वेअर हे दोन्हीच्या पण व्हॅल्यू पुटअप करते. सिम्प्लिफिकेशन 1 प्लस साइन स्क्वेअर हायपरबोलिक आहे x अपॉन c याच्याबद्दल कॉस स्क्वेअर हायपरबोलिक x अपॉन c रेज टू 3/2 पॉवर ॲज इट इज इथं हे c वरती जाईल सो इथे इंटू मध्ये असणार आहे कॉस हायपरबोलिक x अपॉन c इंटू स्क्वेअर आणि रेज टू 3/2 पॉवर आहे सो फक्त रिमेनिंग टर्म क्यूबची उरणार आहे कॉस हायपरबोलिक x अपॉन c. सो इक्वल टू रिक्वायर्ड आन्सर काय असणार आहे c कॉस स्क्वेअर हायपरबोलिक x अपॉन c हे रिक्वायर्ड आन्सर. बट कॉस हायपरबोलिक x अपॉन c आपण फाइंड आउट केले कॉस हायपरबोलिक फर्स्टच x अपॉन c y अपॉन c. सो याच्याबद्दल y अपॉन c इथं स्क्वेअर आहे सो y स्क्वेअर c स्क्वेअर c गेट कॅन्सल. रिक्वायर्ड आन्सर काय असणार आहे रो इक्वल टू y स्क्वेअर c. नेक्स्ट एक्झाम्पल फाइंड द रेडियस ऑफ कर्वेचर ॲट xy ऑन द कर्व a स्क्वेअर y इक्वल टू x क्यूब मायनस a क्यूब. गिवन इक्वेशन आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x केल्यानंतर a स्क्वेअर dy बाय dx इक्वल टू याचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर हे कॉन्स्टंट सो dy बाय dx काय येणार आहे dy बाय dx 3x स्क्वेअर डिवाइडेड बाय हे a स्क्वेअर. ह्या एक्झाम्पलमध्ये सिम्पल कॅल्क्युलेशन आहे. सो फर्स्ट फक्त डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करा नंतर dy बाय dx आणि d2y बाय dx स्क्वेअर ह्याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करा कॅल्क्युलेशन सिम्प्लिफिकेशन. इथं तुम्ही बघू शकता कॅल्क्युलेशन व्यवस्थित. सो करा सिम्प्लिफाय केल्यानंतर प्रत्येक टर्म इथं स्टेप बाय स्टेप लिहिली आहे तुम्ही बघितलं तर तुम्हाला कळेल. सो स्टॉप करूया इथं लेक्चर. याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट नेक्स्ट लेक्चरला रेडियस ऑफ कर्वेचर फॉर पॅरामेट्रिक इक्वेशन.